सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण नी जॉईंट बघणार आहोत, ज्याला आपण आयुर्वेदमध्ये जानुसंधी देखील म्हणतो. तर आधी आपण त्याचं इंट्रोडक्शन बघू. का हा एक कॉम्प्लेक्स जॉईंट आहे, सिच्युएटेड ॲट द जंक्शन ऑफ थाय अँड लेग. तर जी आपली थाय आहे आणि जो लेग प्रेझेंट आहे खाली, तर याच्या जंक्शनवरती जो जॉईंट प्रेझेंट आहे आपण त्याला काय म्हणतो, नी जॉईंट. त्याच्या प्रकार काय आहे तर रचनेनुसार कोर संधी, गतीनुसार बहुचल आणि मॉडर्ननुसार कोंडायलर व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आर्टिक्युलेटिंग बोन्स काय आहे त्याच्यामध्ये, तर मेडियल कोंडाईल ऑफ फिमर अँड टिबिया, लॅटरल कोंडाईल ऑफ फिमर अँड टिबिया अँड फिमर अँड पटेला. तर हे आर्टिक्युलेटिंग बोन्स पार्ट घेतात. त्याच्यानंतर आर्टिक्युलेटिंग स्ट्रक्चर कोणते आहेत तर कोंडाईल ऑफ फिमर आहे आणि पटेला आणि कोंडाईल ऑफ टिबिया. तर आता हे दोन कोंडाईल प्रेझेंट आहे, मेडियल आणि लॅटरल. ते कोंडाईलचं आर्टिक्युलेशन होतं आणि पटेला राहतो हा फ्रंटला राहतो. तर इथं तेच सांगितलं आहे, फिमोरल कोंडाईल आर्टिक्युलेट्स विथ द टिबियल कोंडाईल बिलो, बिहाइंड अँड पटेला इन फ्रंट. तर बिलो आणि बिहाइंड बॅक साईडला आणि समोरच्या साईडला पटेला आर्टिक्युलेट होते. त्याच्यानंतर लिगामेंट बघू. तर सगळ्यात आधीचं कॅप्सुलर लिगामेंट आहे. इट इज अ व्हेरी थिन कॅप्सूल डेफिशियंट अँटेरियरली. तर जसा हा जॉईंट आहे याच्या अँटेरियरली आपला पटेला प्रेझेंट आहे. तर पटेला प्रेझेंट असल्यामुळे काय होतं की तिथं कॅप्सुलर लिगामेंट ते कव्हर करत नाही, तर तिथं ते 3 स्ट्रक्चरने रिप्लेस होतं. तर इथं सगळ्यात आधीचं क्वाड्रिसेप फिमोरिस, दुसरं आहे पटेला आणि तिसरा म्हटलं लिगामेंटम पटेले. त्याच्यानंतर दुसरं आहे टिबियल कोलॅटरल लिगामेंट किंवा आपण याला मेडियल कोलॅटरल लिगामेंट म्हणतो. इट इज अ स्ट्रॉंग बँड लाईक स्ट्रक्चर अटॅच सुपिरियरली टू द मेडियल कोंडाईल ऑफ फिमर अँड इन्फेरियरली टू द हेड ऑफ द फिब्युला. तर जे हे लिगामेंट आहे ते प्रेझेंट कोणत्या साईडला असणार आहे तर मेडियल जे कोंडाईल आहे फिमरचं, तिथून हे लिगामेंट स्टार्ट होतं आणि हेड ऑफ द फिब्युलापर्यंत जातं. त्याच्यानंतर दुसरं बघू आपण, फिब्युलर कोलॅटरल लिगामेंट किंवा आपण याला लॅटरल लिगामेंट पण म्हणतो. त्याच्यानंतर इट इज अ 5 सेंटीमीटर लॉंग स्ट्रक्चर. इट इज अ स्ट्रॉंग अँड कॉर्ड लाईक आहे आणि अटॅच सुपिरियरली टू द लॅटरल एपिकोंडाईल ऑफ फिमर, इन्फिरियरली टू द टेंडॉन ऑफ बायसेप फिमोरिस. तर हे जे लॅटरल कोंडाईल आहे फिमरचं इथून स्टार्ट होतं आणि बिलो कशाला अटॅच होतं तर इन्फिरियरली टू द टेंडॉन ऑफ बायसेप फिमोरिसचं जे टेंडॉन आहे त्याला अटॅच होतं. त्याच्यानंतर लिगामेंटम पटेले जे आपण बघितलं अँटेरियरली कव्हर करतं, ते अँटेरियरली प्रेझेंट राहणार आहे. त्याच्यानंतर हे 7.5 सेंटीमीटर लॉंग आहे आणि 2.5 सेंटीमीटर ब्रॉड आहे. त्याच्यानंतर इट इज अटॅच सुपिरियरली टू द पटेला अँड इन्फिरियरली टू द टिबियल ट्युब्रॉसिटी, जी आपली टिबिया बोनवर प्रेझेंट आहे तिथं. त्याच्यानंतर ऑब्लिक पॉप्लेटियल लिगामेंट बघू. इट रन अपवर्ड अँड लॅटरली अँड क्लोजली रिलेटेड आहे पॉप्लेटियल आर्टरीच्या. पॉप्लेटियल लिगामेंट असल्यामुळे पॉप्लेटियल आर्टरीच्या क्लोजली रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आर्क्वेड पॉप्लेटियल लिगामेंट. दिस इज अन पोस्टेरियर एक्सपान्शन ऑफ शॉर्ट लॅटरल लिगामेंट. तर जे आपलं लॅटरल लिगामेंट आहे त्याचं एक्सटेन्शन म्हणून किंवा एक्सपान्शन म्हणून आर्क्वेड पॉप्लेटियल लिगामेंट प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर क्रुशिएट लिगामेंट जे आहे ते इट इज अ व्हेरी थिक अँड स्ट्रॉंग. अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट बिगिन्स फ्रॉम द अँटेरियर पार्ट ऑफ कोंडायलर एरिया ऑफ टिबिया. टिबियावरती जो इंटर कोंडायलर एरिया आहे, जसे आपले हे 2 कोंडाईल आहे त्याच्यामधला जो हा एरिया आहे त्याच्या अँटेरियर पार्टला प्रेझेंट असतं ते कोणतं, अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट. आणि पोस्टेरियर पार्टला जे लिगामेंट प्रेझेंट राहणार आहे ते राहणार आहे पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट. त्याच्यानंतर सेमिनुलार कार्टिलेज किंवा आपण त्यांना मेनिस्काय पण म्हणतो. मेनिस्काय हे पिक्युलॅरिटी ऑफ नी जॉईंटची. तर मेनिस्काय 2 फायब्रोकॅल्टोजेनियल डिस्क. तर हे डिस्क शेप असतात असे आणि ते क्रिसेंट शेप असतात, म्हणजे हाफ मून शेप असतात. तर ते आपल्या नी जॉईंट्सला म्हणजे एक्स्ट्रा लुब्रिकेशनचं किंवा सपोर्टचं काम करतात. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स लिगामेंट बघू. इट कनेक्ट्स द अँटेरियर एंड अँड ऑफ द मेडियल अँड लॅटरल मेनिस्काय. जे आपले मेडियल आणि लॅटरल 2 साईडला मेनिस्काय प्रेझेंट असतात त्यांचे अँटेरियर एंड कनेक्ट करायचे काम करतं ट्रान्सवर्स लिगामेंट. त्याच्यानंतर बर्सास बघू. तर हा MCQचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त असणारे बर्सा कोणत्या जॉईंटला प्रेझेंट असतात तर नी जॉईंटला प्रेझेंट असतात. टोटल 30 बर्साज असतात. अँटेरियरली 5 बर्सा, मेडियली 4 आणि लॅटरली 4. तर रिलेशन्स बघू आपण आधी. अँटेरियरली लिगामेंटम पटेले, पटेलार प्लेक्सस ऑफ नर्व किंवा आपण इथं त्या मसल्स सांगितल्या क्वाड्रिसेप फेमोरिस, त्या मसल्स पण घेऊ शकतो. पोस्टेरियरली टिबियल नर्व, पॉप्लेटियल वेसल्स, सेमीटेंडोनेसस, ग्रासियालिस आणि प्लॅन्टॅरिस, जिथं आपला पॉप्लेटियल फोसा फॉर्म होतो. मेडियल साईडला सार्टोरियस, ग्रॅसियालिस, सेमीटेंडोनेसस आणि ग्रेट सफॅनस. लॅटरली बायसेप फिमोरिस, टेंडॉन ऑफ ओरिजिन ऑफ पॉप्लेटियस. आणि ब्लड सप्लाय जो आहे तो पॉप्लेटियल आर्टरीने होईल, कारण त्याच्या बॅक साईडला पॉप्लेटियल फोसा प्रेझेंट असतो. फिमोरल आर्टरीने होईल आणि टिबियल आर्टरीने होईल.
सेम नर्व्स आपल्या पॉप्लिटियल नर्व, फिमोरल नर्व आणि टिबियल नर्व. त्याच्यानंतर मुवमेंट्स बघू. तर ॲक्टिव्ह ॲक्शन ऑफ नी जॉईंट कोणत्या कोणत्या आहेत, तर फ्लेक्झन अँड एक्सटेन्शन अराउंड ट्रान्सवर्स ॲक्सिस. जी आपली ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे तिथं फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन होतं. मेडियली आणि लॅटरली रोटेशन अकॉर्डिंग व्हर्टिकल ॲक्सिस. जी व्हर्टिकल ॲक्सिस आहे तिथं मेडियल आणि लॅटरल रोटेशन होतं. तर आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी बघू. तर जो नी जॉईंट आहे इज इज अ कॉमनेस्ट टू द जियाट्रिक प्रॉब्लेम. लाईक ओल्ड एजमध्ये नी जॉईंटचं पेन हे कॉमनेस्ट आहे. मेनिस्काय जे असतात आपले लॅटरल आणि मेडियल मेनिस्काय, 2 मेनिस्काय प्रेझेंट आहेत, ते मोर प्रॉन टू इंजरी आहेत, म्हणजे इंजुरी इझिली ऑकर होते त्यांना. त्याच्यानंतर स्वेलिंग ऑफ नी जॉईंट आफ्टर ॲक्सिडेंट. तर हेमोआर्थ्रोसिस नावाची एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर ब्लड कलेक्शन झालं आपल्या नी जॉईंट किंवा नी जॉईंटमध्ये तर त्याला आपण हेमोआर्थ्रोसिस म्हणतो. त्याच्यानंतर क्रुशिएट लिगामेंट, पर्टिक्युलरली अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट मे गेट डॅमेज ड्यू टू ओव्हर ॲक्टिव्हिटी. जेव्हा आपण एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा जे आपल्या अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट प्रेझेंट आहे, जे आपल्या 2 इंट्राकोंडायलर एरियामध्ये प्रेझेंट आहे टिबियाच्या, तर त्याच्या जे अँटिरियरली क्रुशिएट लिगामेंट आहे ते डॅमेज होऊ शकतं किंवा त्याला इंज्युरी होऊ शकते. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन ऑफ नी जॉईंट विथ द हेल्प ऑफ स्कोप कॉल्ड आर्थ्रोस्कोपी. तर त्याचं व्हिज्युअलायझेशन किंवा हेल्पने स्कोपने आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतो, त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात. त्याच्यानंतर बर्सायटिस ऑफ नी पण एक कॉमनेस्ट डिसीज आहे ज्याच्यामध्ये जे बर्साज असतात ते इन्फ्लमेशन होतात. त्याच्यानंतर डिसलोकेटेड नी कॅप, जी आपली नी कॅप प्रेझेंट आहे पटेला आपण त्याला म्हणतो, ते डिसलोकेट होऊ शकते. त्याच्यानंतर पटेला टेंडायटिस किंवा याला आपण जम्पर्स नी म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं की जो आपला टेंडॉन प्रेझेंट आहे जो कशाला कनेक्ट करतो तर नी कॅपला किंवा आणि शिन बोन म्हणजे टिबियाला, तर यांचं इन्फ्लमेशन जर झालं किंवा इंजुरी झाली त्या टेंडॉनला तर आपण त्याला पटेला टेंडायटिस म्हणतो. त्याच्यानंतर आहे पटेलो फिमोरल पेन सिंड्रोम. तर हे रनर्स जे आपले एक्स्ट्रीम रनिंग करतात किंवा स्पोर्ट्समध्ये असतात किंवा जे आपल्या नी जॉईंटचा ओव्हरयूज करतात तर त्यांच्यामध्ये होणार आहे तर पेन इन फ्रंट ऑफ द नी अराउंड द पटेला. तर पटेलाच्या साईडला जे ते पेन होतं किंवा इन्फ्लामेशन होते. तर हा आपला नी जॉईंट कंप्लीट झाला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. होप सो यू लाईक दिस.